नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. मी आहे मिरची मोमो आणि तुम्ही पाहताय माझा व्लॉग. सो आता आम्ही चाललो आहे फेरीमध्ये. बाबा लय भ्या वाटायला लागले बाबा. ए भाई जोरात आहे. इथे सुद्धा एलिव्हेटर आहे फेरीमध्ये. A few moments later. सॉरी, एस्केलेटर. इसको क्या बोलते हैं? एस्केलेटर ना? कुछ नहीं. चालताना फील तर होत आहे माणूस इकडे तिकडे चाललेला, बट एक्झॅक्टली नाही कळत. इधर चला मैं उधर चला. मला माहिती आहे मी कुठे झाली. मी क्रिएटिव्हला चालली आहे. रिसेप्शन आलो. आम्ही चुकीच्या साईडला आलेलो. आता आम्ही परत चाललो आहे. तर असं हे डेक नंबर असणार. आमचा डेक नंबर 4 आहे आणि इथे लिफ्ट पण आहे. परत तिकडे वॉशरूम आहे आणि असं सिटिंग एरियासुद्धा आहे. आय गेस बार वगैरे असेल तिकडे जेव्हा रेग्युलर किंवा समर टाईममध्ये असेल त्याच्यासाठी. आणि आम्ही तिकडे बसतो आहे. तिकडे पण विंडो आहे. इथे सिटिंग नाही आहे, सो आम्ही इथे नाही आलो. आणि नजारा बघा भाई, कडक एकच नंबर. मी आता फेरीच्या वरच्या मजल्यावरती आलो आहे आणि इथं पण असं बसायला वगैरे आहे. आणि आता आम्ही दुसऱ्या पोर्टवरती आलो आहे. मला काही आयडिया नाही आहे ही कोणती प्लेस आहे, बट आय गेस या तिथे लिहिलं आहे वेलकम टू अनाली. खाली बघा कसं दिसतंय. आम्ही आता पोर्टच्या बाहेर आलो आहे आणि सगळं खूप छान दिसतं इकडे. आम्हाला 1 डिग्री दाखवलं होतं इकडचं वेदर आणि तिकडे मला स्नो माउंटेन पण दिसत आहे. आय गेस दॅट्स क्रिटी. आणि ते नाही आमचं जहाज, ते पण नाही आहे, पण ते खूप छान आहे. हे एवढे मोठे मोठे ट्रक्स असतात फेरीजमध्ये. मला पहिल्यांदा कळलं, सो इट्स न्यू फॉर मी ॲज वेल. सो दिस इज दी प्रॉपर ग्रीक फूड आम्ही मागवलं आहे. हे सोवलाकी आहे, स्टिकवरती जे असतं ते चिकन. अँड दिस इज लाईक अ प्लॅटर. आम्हाला 15 युरोजमध्ये एक प्लॅटर मिळालं. खूप चीप आहे. आणि दिस इज दी ओल्डेस्ट शॉप इन एल्कलाईन क्रिटीमध्ये येतं. जे त्याचं नाव आहे माहिती, बाबा थायमस. बाबा Baba's Thymus.
अंकल थायमिओस असं काहीतरी नाव आहे त्याचं. आणि सगळं खूप छान दिसतं आहे आणि आम्ही आत्ता करणार आहे. लेट्स बिगिन. तर हे होतं ते शॉप आणि मी नक्की रेकमेंड करेल इथे येण्यासाठी. आणि खूप भारी जेवण झालं आहे. एकच नंबर. आता आम्ही चाललो आहे रूमवरती परत जाऊन डायरेक्ट ढगात. हे सिटी सेंटर आहे इथलं इरखेलेंचं. ओल्ड टाऊन बोलतात त्याला. आणि इथे काहीतरी दिसतं आहे. आय होप दिस इज म्युझियम ऑर समथिंग. सगळी चुकीची इन्फॉर्मेशन देते. आता नॉसो पॅलेसला चाललो आहे बसमधून. आणि सॅन्टोरिनीमध्ये मजा केली आम्ही 2 दिवस गाडीवरती. पण आता बसमधून चाललो आहे. सो लेट्स सी हाव इट गोज. सो आम्ही ही नॉसो पॅलेसची एंट्रन्स आहे. इथून असं पॅलेस स्टार्ट होतं आहे. आणि इथे मागे सगळी हिस्ट्री दिली आहे पॅलेसची. मी त्यांनी तुम्हाला बोर नाही करणार आहे. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. तुम्ही पॉज करू. इफ यू वॉन्ट टू रीड यू कॅन पॉज अँड रीड. तर पॅलेस हे क्रिटीचा सगळ्यात मोठा पॅलेस आहे. आणि 1900 BC ह्याचं बिल्टअप झालं होतं. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे पॅलेस डिस्ट्रॉय व्हायला लागले. त्यानंतर सगळे म्हणजे हा पॅलेस यूजमध्ये होता. सो आम्ही पुढे जाऊन दाखवतो. लुक्स लाईक आता सगळं तुटका फुटकाच आहे. पण मला चांगली गोष्ट काय वाटते आहे ग्रीसबद्दल म्हणजे मी आतापर्यंत 2 हिस्टॉरिकल प्लेसेसवरती गेली आहे. एक ॲक्रोपोलिस आणि हा दुसरा. तर चांगली गोष्ट मला ही वाटते आहे की इथे सिक्युरिटी काहीच नाही आहे. म्हणजे गरजच नाही आहे. इथे सगळं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. फक्त 2 पोस्ट होते तिथे बाहेर. एक गाईड होता आणि बाहेर एक एंट्रन्सला म्हणजे तिकीट चेकर पण नाही आहे तिथे. फक्त स्कॅन करायचं तिकीट तुम्ही आणि यू कॅन एंटर.